हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। जो त्यांनी महाराज आधी सांगितला तोच त्यांनी महाराज विश्वाला निर्माण करणारा ईश्वर रूपाने प्रगट झाला आणि तोच भक्तांना सुख देण्याकरिता समाधान देण्याकरिता कृष्ण रूपाने प्रगट झाला। तो कृष्ण काही सामान्य नाही महाराज, अतिशय दिव्य आहे। तो दिवडा चरण अशा पद्धतीने उभा राहतो, सावळा सुकुमार आहे। एक चरण सरळ आहे, एक चरण त्याने तिरका ठेवलेला आहे। पायाचे नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत, त्याच्या पायामध्ये सुंदर पैंजण घातलेली आहेत। त्याने पिवळा पितांबर परिधान केलेला आहे, त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे, त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे, त्याची नाभी अतिशय सखोल आहे, वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे। त्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माला, कमल पुष्पांच्या माला, वैजयंती माला त्याने धारण केलेल्या आहेत। त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे, त्याची हनुवटी अतिशय मोहक आहे, कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत, त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे, भोया धनुष्याकृती आहेत, त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत, उंच असणारं कपाळ आहे, त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे, त्याच्यावर केशराची उटी आहे, त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत, त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे, कानामध्ये दिव्य कुंडले आहेत, त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत, त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत, त्याचे दिव्य हात आहेत, मनगट्या घातलेल्या आहेत, दंडामध्ये बाजूबंद घातलेले आहेत, हातामध्ये बासुरी घेतलेली आहे, ती बासुरी त्याने आधारावर ठेवलेली आहे आणि अतिशय सुंदर त्याच्यातून स्वर बाहेर काढतोय। तो स्वर त्याने ऐकून सगळे गोपाळ व्याकुळ झालेले आहेत, मग ते त्याच्या समोर आलेले आहेत, कोणाकडे तरी तिरक्या नजरेने पाहतोय, त्याच्या पाहण्यानं ते त्यांनी समाधानी झाले आहेत, त्याचा भोग घेतायत। तो त्यांनी कोणाकडे तरी पाहून हसतोय, त्याच्या हसण्यानं ते समाधानी झालेले आहेत, ते त्याचा भोग घेतायत। तो कोणाशी तरी शब्दभर बोलतोय, त्याच्या बोलण्यानं तो समाधानी झालेला आहे। एकाच्या गळ्यामध्ये हात त्यानं घातलेला आहे, त्या अशा पद्धतीने कन्हैयाला तो भोगतोय। कोणाच्या तरी ताटात बसून जेवण करतोय, त्याला फार समाधान वाटतंय। कोणाशी तरी गप्पा मारतोय कन्हैया, त्याला फार समाधान वाटतंय। असं प्रत्येकाला कन्हैयाचा संग प्राप्त झाला। जो निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे तो सगुण साकार झाला आणि अशा पद्धतीने सगळेची सगळे गोपाळ त्या परमात्म्याला भोगू लागले, त्याचं सुख त्यांनी प्राप्त करून घेऊ लागले, त्याचं संग सुख त्या सर्वांना प्राप्त झालं, म्हणून निश्चिंत झाले आणि त्याला सांगू लागले, देवा अरे नाही देखील ती मिळे, आजपर्यंत पाहिलं नव्हतं ती मिळालं आणि कशाला मिळालं, भोगायला मिळालं। फक्त भोगायला नाही, सोहळेच झाले महाराज। तू आमच्याशी बोलतोस, उड्या मारतोस, खेळतोस, याच्यापेक्षा काय पाहिजे। दिव्य असणारे सोहळे जीवनामध्ये प्राप्त झाले। आपल्या जीवनात सुद्धा व्हावेत ना महाराज असे सोहळे, खरं सांगतो। बारशाचे सोहळे लोक करतात, लग्नाचे सोहळे करतात, आणखी कशा कशाचे सोहळे। गोपाळांना बरोबर घ्यायचं, गोपाळांना पुढे जाऊ द्यायचं, मधुमंगलाला मागे थांबवायचं, पिशवीत हात घालायचा, एक शुद्धरीची त्यांनी ते गाठोडं हातात घ्यायचं आणि त्याच्या हातात द्यायचं, मधुमंगला तुझ्या पिशवीत ठेव, जेव्हा सगळे जेवायला बसतील ना त्यावेळेला उघड आणि घरून आणलंस असं सांग। असंच जायचं महाराज। सगळे गोपाळ जेवायला बसले, सगळ्यांच्या शुद्धऱ्या उघडल्या, मधुमंगलानं ती शुद्धरी उघडली आणि उघडल्यानंतर त्यातला एक घास देवाला खाऊ घातला। वा मधुमंगला, काय छान पक्वान आणलेस रे। हे सगळं पाहत होता मधुमंगल, देवा एवढी कृपा करशील रे, एवढं प्रेम करणे भक्तावर करशील की त्याला वेड करून टाकशील, हे त्याच्या संगतीत प्राप्त होतं महाराज। याच्या घरी ताक होतं, पण त्याच्या संगतीमध्ये त्याने हे सुख प्राप्त झालं होतं। म्हणून संसार असाच आहे, तो आसार आहे महाराज, कोणाला सुख देत नाही, पण हक्क नाही असा आहे जो सगळ्यांना सुखी करून टाकतो। म्हणून घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर। तुझ्या संगतीत नवनीत आहे देवा, तुझ्या संगतीत हा सुखाचा पूर आलेला आहे। आता त्याने हा पूर भोगावासा वाटतो, याला सोडून जावं असं वाटत नाही। महत्वाची गोष्ट आहे, मी बोलतोय महाराज तुमच्या समोर, मला असं वाटतं कीर्तन संपूच नाही, हे असं सांगत राहा। तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही, पण मला मात्र असंच वाटतं संपूच नाही। त्या कन्हैयाचं असं सांगतच राहा महाराज। हेच गोपाळांना सुद्धा वाटलं, देवा तुझ्या संगतीत आलोय, आता जर कोणी हाकलून दिलं ना तरी पण जाणार नाही, जावं वाटत नाही रे देवा। तो का म्हणे आता
कृष्णाच्या संगतीमध्ये कृष्णाची संगती याच्याकरताच पाहिजे होती की फक्त सुख प्राप्त करून घ्यायचं असं नाही, सुख तर आहेच त्यांच्याजवळ, समाधान प्राप्त करून घ्यायचं होतं. आणि एकदा का मनुष्य समाधानी झाला की त्याला काही चिंता राहत नाही, निश्चिंत अवस्था प्राप्त होत असते. सगळ्या गोपाळांना कन्हैयाच्या संगतीमध्ये सुख झालं, त्या सुखानं सर्वजण समाधानी झाले आणि समाधानाच्या प्राप्तीमुळे निश्चिंत अवस्था प्राप्त झाली. आणि अशी अवस्था प्राप्त झाल्यामुळे मस्त झाले. सांगावं कोणाला? महत्वाचा विचार आहे. मग विचार केला आजपर्यंत कधीच हे मिळालं नव्हतं आणि याच्या संगतीमुळे त्यांनी प्राप्त झालं. म्हणून त्यांनी त्याला सांगितलं पाहिजे, देवा तुझे उपकार झाले रे. कृतज्ञता अंतकरणातली व्यक्त करायची. म्हणून त्यांनी कृतज्ञतापूर्वक सगळे गोपाळ भगवंताच्या समोर उभे आहेत आणि हात जोडून भगवंताला सांगतात, देवा तुझ्या संगतीत आलो. काय झालं संगतीत येऊन? महाराज वर्णन करून सांगतात, नाही देखिले तुझी त्यांच्या दासीचा दास पावा कशा करता? संतांची संगती व्हावी. अजून सांगू का? ते म्हणतात संतांची न्हाणे होईन किडा. संतांच्या न्हाणीतला किडा होईन कशा करता? कधीतरी स्नान करायला येतील ना, त्या निमित्तानं त्यांची संगती होईल. बघा ना किती महत्वाची संगती. संगत कोणाची आहे? संतांची संगती महत्वाची आहे. आणि जशी संतांची महत्वाची आहे तशी देवाची महत्वाची आहे. म्हणून या गोपाळांना त्यांनी महाराज भगवंताची संगती झाली, भगवंताला गोपाळांची संगती झाली. दोघेही त्यांनी महाराज फार समाधानी आहेत. दोघे त्यांनी महाराज निश्चिंत स्थितीला प्राप्त आहेत. महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून त्या भगवंताच्या समोर गोपाळ व्यक्त करतात, देवा तुझी संगती प्राप्त झाली. कशी काय प्राप्त होईल? देव तर सच्चिदानंद घन आहे, देव निर्गुण आहे, निराकार आहे, तो त्यांनी व्यापक आहे. असा व्यापक असणारा परमात्मा त्याची संगती कशी त्या होऊ शकते? हो का? जयाची प्रीती अमूर्त हा आला हा व्यक्ती, बरोबर. मज एक वकयाची स्थिती आवडत असे. म्हणजे जो अमूर्त आहे की नाही, ज्याला मूर्त म्हणजे तो निर्गुण आहे, तो त्यांनी महाराज याच्याकरिता सगुण साकार होणार. म्हणजे देवाला सुद्धा संगतीकरिता सगुण साकार व्हावं लागला. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तो सगुण साकार अशा पद्धतीने झाला जो निर्गुण निराकार आहे, ज्याच्या ठिकाणी शब्द जाऊ शकत नाही. मग काय झालं? त्यानं पांघरून घेतलं महाराज. कशाचं? मायेचं पांघरून घेतलं. शुद्ध ब्रह्मच आहे हा, पण त्या मायेचं पांघरून घेऊन तो शबलत्वाला प्राप्त झाला. त्याला शबल ब्रह्म म्हणत इतिहास महाराज म्हणतात ना, त्याला सौपाधिक ब्रह्म असं म्हणलं गेलं, त्याला ईश्वर असं म्हणलं गेलं. तो ईश्वरत्वाला प्राप्त झाला आणि मग त्यांनी महाराज या संतांच्या संगतीकरिता सगुण साकार रूप धारण केलं आणि मग अशा पद्धतीने संगतीमध्ये आला. याच्यात बोलण्यासारखं बरंच आहे. मग मला चरित्र सांगायचं राहून जाईल, अभंगही राहून जाईल. म्हणून महत्वाची गोष्ट आहे, तुझ्या संगतीत आलो देवा. हाती त्या धारा घ्यारे दोही त्या गोपरा. तुका म्हणे हाती ठोका आणि अधिक उन्हेने त्या अभंगाचं शेवट आहे ना. असू द्या. म्हणून त्यांनी मला भरपूर खाऊ घातला. असू द्या. तुका म्हणे सांडा घाटे त्याने नका भरपूर. बरोबर आहे. नाही पण तो अभंग नाही सांगत मी. शिंकेला आलेल्या दुरी सांगत होतो. शिंके लाविले दुरी होतो तिघाचे मिवरी. तुम्ही वारे दुहीकडे मुख पसरवणी करे वाहते त्या धारा घ्यारे दुही त्या कोपरा. तुका म्हणे हाती ठोका आणि अधिक उदे का. म्हणून त्यांनी त्या गोपाळांना म्हणला माझ्या बरोबर चला
आणि चढून त्यांनी महाराज मी खायला देतो तुम्ही ते खा, हा महत्वाचा विचार आहे. मग भरपूर खाऊ घातलं गोपाळांना. आता काही खाण्याची अपेक्षाच राहिली, समाधान समाधान झालं सगळ्यांचं. कृष्णाचे या सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे. समाधानच झालं. कृष्णाचे या सुखे भूक नाही तहान, सुखे आणि समाधान दोन शब्द आले. सुख जर प्राप्त झालं, सुख प्राप्त होणं वेगळं आणि समाधान प्राप्त होणं वेगळं. महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. सुख होणं म्हणजे काय, एखाद्या माणसाला गुलाबजाम खायला फार आवडतात, मग त्याला गुलाबजाम खायला आवडतं. असं चिंतन रात्रंदिवस जे करतात त्यांच्याकरिता धावून येत असतो. म्हणून आला महाराज, ते सगळे व्याकुळ झाले होते, तो आला, हे सगळे व्याकुळ झाले होते आणि तो आला म्हणून याला दिव्य आनंद झाला. गोकुळात एवढं सुख झालं महाराज म्हणतात, गोकुळीच्या सुखा अंत पार आहे लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, सर्वांना दिव्य आनंद प्राप्त झाला, दिव्य स्थिती अशा पद्धतीने प्राप्त झाली. इकडे आनंद झाला, पण दुष्टा चळकाप सुटला, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करीत घरोघर आनंद करत होते. तिथं मात्र चळकाप सुटला कंसाला. कंस भयभीत झाला, त्याला फार वेदना होऊ लागल्या, त्याला त्या मायेनं सांगून टाकलं होतं. मग तो घाबरला, षडयंत्र केलं. देवाला मारण्याकरिता त्यांनी महाराज पुतनाबाईला अशा पद्धतीने पाठवलं की पुतना त्यांनी भगवंताला मारण्याकरिता आली होती. पण काय करावं महाराज, तिला भगवंताचं सामर्थ्य माहित नव्हतं. म्हणून तिला वाटलं की आता लहान लेकरू आहे आणि त्याच्या नरडीला नक लावते लगेच मारते, असं तिला वाटलं. सुंदर रूप धारण करून आली, मायावीच होती महाराज ती. भगवंताने तिची माया त्याने ओळखली. आता मायाधीश आहे महाराज, तो जर सगळी सत्ता त्याच्या हातात आहे महाराज. तो म्हणतो मयाध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम, त्याच्या अध्यक्षतेखाली प्रकृती जर संपूर्ण जगताला निर्माण करते तर त्याला ही पुतणीची माया ओळखणं काय फार कठीण गोष्ट आहे का. म्हणून त्यांनी तो मायाधीश असणारा परमात्मा त्यानं पुतणीला ओळखलं, डोळे बंद करून घेतले. बरेच कारण मला माहिती आहेत पण सगळे सांगणार नाही, वेळ तर कमी आहे ना महाराज, मला संगतीपर्यंत जायचंय. म्हणून त्या मुद्द्यावर त्यांनी बोलायचं, लक्षपूर्वक ऐका. म्हणून पुतणीचा उद्धार भगवंताने केला. महाराज म्हणतात, शोषिली पुतना इने मोहिले संडे बापर कुमादेव, तिचे प्राण ओढून घेतले, तिला आपलंस करून टाकलं, सायुज्य दिला. तो सनकाधिकाची माने सायुज्य सोरसुदी दिला पुतने, जी विषाचे स्तनपाने मारुवाने विष घेऊन. भागवतकार त्याच्या पुढे सांगतात, हो बकियम स्तनकाल कूटम जिघंसया पाये दप्पे साध्वी लेभे गतिम धातुचितांत तोन्य कमवा दयालुम शरणम व्रजेन. म्हणून दयाळू असणाऱ्या देवाला आपण का शरण जात नाही, तो त्यांनी एवढा दयाळू आहे. मारायला आलेली पुतना तिचा उद्धार करून टाकला. तुझे अवतारी जाणो स्वतंत्र, देताना मनसी पात्र पात्र, कैवल्य ऐसे पवित्र, वैरी आहे तिथले, वैराला सुद्धा कैवल्य देतो असा असणारा जगदानी परमात्मा आहे. म्हणून त्यांनी पुतणेचा उद्धार केला. त्यानं कपटी असणारा महाबळ भट पाठवला, तो त्यांनी ब्राह्मणाचं रूप धारण करून गेला. हा ब्राह्मणांचा भक्त आहे, जीवेच मारलं नाही त्याला, त्याचं कपट घालवलं महाराज. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले, ढोंगणाचे. महाराज म्हणतात कपटिया, निळोबराय म्हणतात कपटिया, महाबळ भट्टा दिले पिढेदान. मग त्याच्या पाठीतच पिढं घातलं महाराज आणि अशा पद्धतीने नागवा पळत गेला, त्याची फजिती केली. यानंतर त्यांनी शकटासूर पाठवला. देवाना लात मारल्याबरोबर त्यांनी त्याचा उद्धार करून टाकला. तो तृणावर्त आला, तो त्यांनी भगवंताला उचलण्याकरिता तुणा दैत्यो नामना तृणावर्त कंस भृत्य प्रणोदिता चक्रवात स्वरूपेनं जहारासीनार भगम. अर्भकाला उचलण्याकरिता त्यांनी सोसाट्याच्या वाऱ्याच्या रूपाने आला. देवाला उचललं सुद्धा त्यानं आकाशात घेऊन गेला. देवानं पाहिलं, त्यानं मानगुट आपली मुख प्रगट केलं, त्याची मानगुटच पकडली, पिरगळली, आकाशातच मारून टाकलं महाराज. असा त्याचा उद्धार करून टाकला. सगळ्यांचा उद्धार करण्याकरिताच आला. एवढंच आहे का नाही महाराज, तो त्यांनी लीला करतोय. भक्तांना सुख देण्याकरिता, समाधान देण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झाला होता. आसुरांना तर मारतोच आहे, पण भक्तांना सुख देतोय, रांगतोय यशोदेच्या अंगणामध्ये. तो रांगता रांगता त्यांनी महाराज लीला करतोय. त्याला रंगनाथ असं नाव प्राप्त झालं. अतिशय गोड नाव आहे महाराज, रंगनाथ. तो रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाणी यशोदे साजणी तही तुझं भक्षणी कमान मिळे नवल केले साजणी कृष्ण आडवा आडवा परतुनी माते दावा कृष्ण आडवा आडवा. रंगू लागला कन्हैया, उभा राहू लागला. उभं राहता राहता चालू लागला. चालता चालता त्याने महाराज पळू लागला. त्याच्या पायामध्ये सुंदर पैंजण आहेत, छुम छुम वाजतायत. ठुमक ठुमक करून चालतोय. ठुमक चलत नंदलाल असा चालू लागला. सगळ्या गावात त्यांनी फिरू लागला महाराज. सगळ्यांनी कन्हैयाला पाहिलं. पाहून त्यांनी स्वतःला विसरून गेले महाराज. ज्या परमात्म्याच्या ठिकाणी नाव नाही, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी रूप नाही, तो परमात्मा नाव आणि रूप घेऊन आला. आणि कशा करता आला? नाव रूप म्हणजे बंधन आहे. मग ज्याच्या ठिकाणी बंधन नाही तो बंधन घेऊन आला. कशाकरिता बंधन घेऊन आला? त्याचं कारण आहे महाराज असं, आपण सगळे बंधनात आहोत ना. आपल्या सगळ्यांना बंधनातून मुक्त करायचंय.
मग बंधनातून मुक्त करण्याकरिता त्याला बंधन स्वीकारावं लागेल. एखादा मनुष्य पाण्यामध्ये पडला आणि बुडायला लागला, त्याला वाचवणाऱ्या माणसाला काय करावं लागेल की एखाद्याकडे त्याने मला तिरक्या नजरेने पाहायचं. त्याच्याकडे पाहायचं, काही बाकीची प्रक्रिया काय करायची नाही, फक्त त्याच्याकडे पाहायचं आणि पाहून चालायला लागायचं. ज्याच्याकडे त्यानं पाहिलं ना महाराज, त्याच्या मनात विचारांची प्रक्रिया सुरू व्हायची. कन्हैयानं माझ्याकडे पाहिलं, तो चर्चेतच जायचा डायरेक्ट. तो दुसऱ्याला लगेच समजून सांगायचा, तुला सांगू का म्हणला, आज ना नंदन दिसला होता, कन्हैया दिसला होता. म्हणे मग काय झालं दिसला म्हणून? नुसतं दिसला नाही, त्यानं ना माझ्याकडे पाहिलं. तो माझ्याकडे पाहत होता, बऱ्याच वेळ पाहत होता, चालत होता आणि चालता चालता वळून माझ्याकडे पाहत होता. एवढंच, पण त्याच्या मनाला बघा सुरू झालं, देवानं माझ्याकडे पाहिलं. ज्याला सांगितलं ना, तो म्हणला तुझ्याकडे पाहिलं काय? फक्त पाहिलंच म्हणला. तुला सांगतो, माझ्याकडे पाहून हसला होता काल. तुम्ही ऐकता सर्वजण. हे का सांगतो मी तुम्हाला? तुमचा वेळ घेण्याकरिता नाही, मला टाइमपास नाही करायचा. तुमच्या मनात पण भावना तयार होतील ना. देव पाहत असतो, देव हसत असतो, फार महत्वाची गोष्ट आहे. असं जर आपल्या मनात कधी वाटलंच नाही ना मायबाप, की देव पाहत असतो, देव हसत असतो, देव बोलत असतो, देव भेटत असतो, तर देव भेटेल कसा हो मला? आपण देवापर्यंत कसे जाऊ? निवळ त्यांनी टट्टाफट्टा केल्याने देवापर्यंत जाता येतात. ऊपर से तो खूप बनी वक्ते भाव म्हणायचे. अंदर की राम जाने, वरून त्यांनी मला पान फुलवा, नुसतं तुला पाहून काय पान फुलवा, नुसतं तुला पाहतो काय बाहेरून, तू फार नट्टाफट्टा केला असता. तुला आतमध्ये देवाच्या भेटीची ओढ किती लागली, तो बाहेरून नाही पाहत. तू कोणता परफ्यूम मारलेला आहेस, तू कोणते कपडे घातलेले आहेस, तू कसा त्याने शृंगार घे, बाहेरून थोडंच पाहतो. तो अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा दिनांचा, आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे, अशी अवस्था त्याची आहे. तू का म्हणे जे विसवे प्रेम द्यावे प्रीतीचे, असा देव आहे महाराज तो. बरोबर जेवण कोण करील, पण आतलं पाहिलं ना, फार महत्वाची गोष्ट आहे. तू बाहेरून कसा दिसतोस महत्वाचं नाही, तू आतून कसा आहेस हे जास्त महत्वाचं आहे. पण तो आतून त्याने पाहत असतो, त्याच्याकरिता तयार झालं पाहिजे, त्याच्याकरिता पात्र झालं पाहिजे. म्हणून त्याने मला आपण पात्र झालं पाहिजे. माझं ऐका खरंच सगळ्यांनी, फार वेदांताच्या प्रक्रिया सांगता येतील. हा अभंग सांगायचा असला तर याच्यात वेदांत संगती शब्द धरला की सगळा वेदांत सांगता येऊ शकतो. सच्चिदानंद घन असणारा परमात्मा आहे, तो एक आहे. आजातवादाचा दृष्टिकोन जर पाहिला तर ज्ञानोबराय म्हणतात, गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविषाण काय मोडावे, होवावे मग तोडावे, खपुष्पकी आजातवाद सांगितला. तसं जगत नावाची गोष्ट जर झालीच नाही, मग काहीच नाही. द्वैत नावाची गोष्ट नाही. परमात्मा पारमार्थिक सत्यत राहतो, त्याला कोणाचा संग नाही. आणि असा निसंग असणारा परमात्मा, त्याची संगती गोपाळांना झाली. म्हणजे संघ होण्याकरिता सावयव असावं लागेल, महत्वाची गोष्ट आहे की नाही. संघ होण्याकरिता परिच्छिन्न असावं लागेल. व्यापकात कशी काय संगती होईल, अशी प्रक्रिया मांडता येईल. वेदांताच्या प्रक्रिया सांगता येतील महाराज. किती समजतील लोकांना, आणि किती पचनी पडतील, आणि किती पोटात उतरतील. त्यापेक्षा भगवंताचं प्रेम जर सांगितलं नाही, एखाद्या माणसाच्या मनात जर विचार आला ना, मला जन्म मिळालाय, माणसाचा अजिबात व्हायला जाऊ देणार नाही. काय करीन, एकदा तरी देव माझ्या समोर आला पाहिजे, माझ्याकडे त्यानं पाहिलं पाहिजे, असं काहीतरी करीन. महाराज म्हणतात, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाशजा विश्वंभरा शरणागत भूत जात बंधूंनी. देव आला पाहिजे. तो आला माझ्याकडे, त्यानं पाहिलं. दुसरा म्हणला तुझ्याकडे फक्त पाहिलं, माझ्याकडे पाहून हसला. ज्याच्याकडे पाहून हसला तो सांगायला लागला डंका वाजून, म्हणला देव माझ्याशी हसला. हसला काय म्हणला, त्यानं मला हाक मारली, ते द्या इकडे. माझं नाव घेतलं देवाने, फार आनंद झाला. देवानं नाव घेतलं म्हणून. तो म्हणला तुझं फक्त नावच घेतलं, पुढचा म्हणला. माझ्या गळ्यात हात घातला होता आणि 2-5 मिनिटं माझ्याशी चालत होता, गप्पा मारत मारत. केवढा आनंद आहे महाराज. असे स्वप्न जर पाहिलं तर असंच होईल. असेच स्वप्न पाहिले सगळ्यांनी. म्हणून त्यांना ते देण्याकरिता आला होता, ही लीला करत होता, विधून घेण्याकरिता. हे त्याचे प्रयोग आहेत. कोणाकडे तरी पाहायचं, कोणाकडे कोण हसायचं, कोणाच तरी बोलायचं, कोणाच्या गळ्यात हात घालायचा, कोणाच्या ताटात बसून जेवण करायचं. हे सगळंच सगळं वेधून घेण्याकरिताच आहे. मग सर्वांना वेधून घेतलं. गोपिका वेधाल्या गेल्या, गोपिका त्यांनी व्याकुळ झाल्या. त्याला पाहून त्यांनी महाराज देहभान त्यांचं हरवून गेलं महाराज. बाजाराला जर जाण्याकरिता निघाल्या तर दहीदूध तूप लोणी घेऊन जात होत्या, पण दहीदूध तूप लोणी घ्या नव्हत्या म्हणत, हे गोविंदू घ्या कोणी मधुर. अशा पद्धतीने भोगा सगळ्या गोपाळांनी गोपिकांनी त्यांनी त्याचा संग प्राप्त करून घेतला. फार चोऱ्या करतो म्हणून गाराने गोपिका सांगायला लागल्या. नंतर तो गाराने सांगतात म्हणून त्यांच्या खोड्या करू लागला. कोणाचा पदर तरी उडू लागला, कोणाची वेणी तरी उडू लागला, कोणाच्या घरात जाऊन त्यांनी महाराज लेकरा बाळांना त्यांच्या धोपटून तरी काढू लागला. अशा अनेक कोणाच्या दाढीची बिरीची गाठणच मारून टाकली. कोणाच्या गोठ्यातले त्याने गायी सोडून दिल्या आणि गाढवच नेऊन बांधले.
अशा अनेक प्रकारच्या खोड्या कन्हैयानं केल्या. यशोदा राणीच्या समोर सगळे लोक गोपिका खोड्या सांगण्याकरिता आल्या. मग यशोदेने विचार केला, आता हा फार त्याने त्रास देतोय. त्याला सांगितलं, उद्या जाई वना सगळे घेऊन गोधना गोमातेला घेऊन आणत जा. तो वनाच्या दिशेने जाऊ लागला. सगळे गोपाळ त्याच्या बरोबर आहेत, गायी गोपाळ सवंगडे वना. आणि तिथं जाऊन त्यांनी महाराज विलक्षण असणारे खेळ भगवान गोपाळांच्या संगतीमध्ये खेळला. हुतुतू, हमामा, कबड्डी, सुरगांड्या, रपाधपी, लपाछपी असे अनेक प्रकारचे खेळ त्यांनी भगवान मर्दानी मैदानी खेळ त्यांनी महाराज खेळला. खेळून खेळून सर्वजण दमले. पोटामध्ये भुकेचा डोम झाला. देवा काहीतरी खायला दे. सगळ्यांच्या शिदोरे एकत्र केला. खडकावर जाऊन उभा राहिला. पानांचं द्रोण तयार केलं. शिदोर एकत्र करून त्याचा काला केला आणि तो गोपाळांना स्वतःच्या हाताने भरू लागला. भागवतकर त्याचं वर्णन करून सांगतात, हरी विभ्रत वेणुम जठर पटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरधो हासयन्नर्व विस्मयी स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भोग बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं काला केला. सर्व गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. आपण त्या मुद्द्यापर्यंत आलेलो. म्हणून त्यांनी काला दोघांमध्ये होतो, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनामध्ये देव उभाच असतो. भक्तांची आवश्यकता असते. कोण्या भक्तांबरोबर भगवान काला करतो? निक्या वैष्णवांबरोबर काला करतो. निके वैष्णव जर कोण असतील तर ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत. मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर त्याची वाट पाहत होते. मग ज्याने ज्याने वाट पाहिली त्यांना समाधान झालं महाराज की आला. बस वाट पाहत होते, व्याकुळ झाले होते, कष्ट होत होते. वाट पाहणाऱ्या लोकांना फार कष्ट होतात महाराज. एखादा माणूस त्यांनी येणार आणि तो जर लवकर नाही आला तर तो मनुष्य वाट पाहतो. वाट पाहायला लागले की त्याचा जीव कासा होतो. त्याला काही खट वाजलं की असं वाटतं आले. झोपेतून त्याने डचकून जागावायचं. स्वप्नात सुद्धा कृष्णच यायचा. जेवायच्या ताटात कृष्ण दिसायचा. पाण्याच्या गडव्यात कृष्ण दिसायचं. कोणाला? कंसाला. जसे ज्ञानोबर आहे त्यांनी ज्ञानेश्वरीत म्हणतात, अर्जुनाची विशेषता व्हावं वाटे तसं मला वाटतं कंसाची विशेषता व्हावं वाटे. काय कंसाचं कौतुक करतो? त्याला कौतुक करण्यासारखंच आहे. खरं सांगा, जेवणाच्या ताटात आपल्याला किती वेळेला कृष्ण दिसला? अजिबात नाही. पाण्याच्या गडव्यात अहो कंसाला पाण्यातही कृष्ण, जेवणातही कृष्ण, सेवकातही कृष्ण, झोपेतही कृष्ण, जागेपणी कृष्ण. कृष्णच कृष्ण अशी अवस्था. भयान स्नेहानं त्यांनी अशी अवस्था होते. भयान अशी अवस्था होते. द्वेषानं अशी अवस्था होती. एखाद्या विषयीचा द्वेष निर्माण झाला ना मनामध्ये की मग झोप येत नाही महाराज. सारखं तोच डोळ्यासमोर दिसतो. सारखं त्याचं चिंतन त्याने होत राहतं. त्याचं असं त्याचं तसं. तो दुसरे जरी काही विषय काढत असला आणि कोणी गप्पा मारत असला ना, तो फिरून फिरून त्याच्यावर येतो आणि हळूच तो मुद्दाकडून त्याच सांगायला लागतो. ज्याच्याविषयी द्वेष निर्माण झाला त्याचं. द्वेषात चित्त द्रवीभूत होतं. आणि शेवटचा मुद्दा आहे महाराज कामात. काम पोटात निर्माण झाला. ऐश्या गोपिका त्या कामात नारी. या मुद्द्यावर मला यायचं. हे जे 4 मुद्दे आहेत ना, हे विस्कळीत सांगितले मी तुमच्या समोर. त्याचा क्रम असा नाही, पण मला काम मुद्द्यावर यायचं होतं ना, म्हणून मी तो काम शेवटी सांगितलं. लक्षपूर्वक आहे का? म्हणून कामात काम अंतकरणात निर्माण झाला. सामान्य संसारातला काम जर झाला तर महाराज म्हणतात कामी श्वाना परी जागे. श्वान म्हणजे कुत्रा. जसा कुत्रा काम पोटात जागा झाल्यानंतर त्यांनी रात्रंदिवस जागाच राहतो, तसा मनुष्य सुद्धा काम जागा झालं की त्यांनी जागाच राहतो रात्रंदिवस. अशी अवस्था. तसं गोपिकांच्या पोटात काम आहे, पण त्यांनी महाराज तो सामान्य काम नाही, तो विशेष काम आहे. भगवंताच्या प्राप्तीचं काम आहे महाराज. त्या निष्काम झालेल्या गोपिका आहेत, त्या त्यांनी भगवंताच्या संगतीनं कामानं रहित होऊन गेल्या. रासलीलाच त्यानं त्यांच्यावर केली. महत्वाची गोष्ट आहे. भगवत प्राप्तीचं काम त्यांच्या अंतकरणामध्ये त्यांनी महाराज वासना आहे भगवंताच्या भेटीची. वासना शब्द आला की माणसाला मोठी भयंकर वाटते. ते म्हणतात तिचा हानुनी मोडा पाय, वासना ओढाळ गाय, असं त्यांनी म्हणलं जातं. मग वासना जर एवढी वाईट आहे तर तिचं कौतुक केलं खरोखर. तुम्ही सांगतो धन्य हरिरंगी गुंतल्या वासना उदास त्या सुना गवळे यांच्या. त्यांची वासना देवात अडकली. फार महत्वाची गोष्ट आहे. धन्य झाल्या त्या. का बरं? देवाविषयीची वासना तयार झाली म्हणून. धन्य हरिरंगी गुंतल्या वासना अशी अपेक्षा पोटात निर्माण झाली. मग मनात भाव निर्माण झाले की हा आपल्याला भेटला पाहिजे, आपल्या घरी आला पाहिजे, आपल्या घरचं काहीतरी खाल्लं पाहिजे, आपल्या घरी येऊन बसला पाहिजे, आपल्याशी बोलला पाहिजे, आपल्यावर हसला पाहिजे. या सगळ्या प्रकारचे स्वप्न मनात तयार व्हायला लागले. असे स्वप्न तयार त्याने झाले आणि मग भगवंतांना ते ओळखले. मन कवडाच आहे ना महाराज. मग सगळ्यांचे भाव जाणायचे आणि जाणून त्या गोपिकांच्या घरामध्ये जाण्याची तयारी करायची. पण काय निमित्त करावं? ते सगळेचे सगळे गोपाळ, असे मरतुकडे असणारे गोपाळ म्हणजे का रे? गवळ्याच्या घरचे हात चांगलं चुंगलं खात जायचं, मस्त दष्टपुष्ट राहायचं. खायला भेटत नाही का म्हणे? देवा सगळं डेरीला नेता तो.
जो स्तुतीनं फुगत नाही तो निंदेनं पण त्यांनी मला त्रस्त होत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून संसारातल्या लोकांकडे काय पाहावं, त्यांची संगती काय करावी, तुझी संगती देवा प्राप्त करून घ्यायची. देव म्हणला मग ठीक आहे, माझी संगती पाहिजे ना, मी येणार आहे. पण कुठे येणार आहे, म्हणून मी द्वापार युगाच्या शेवटी येणार आहे. कृष्ण रूपानं प्रगट होईल, तुम्ही सगळे तिथे या. जणू काय देवानं सर्व लोकांना अपॉइंटमेंट दिली की मी येणार आहे, तुम्ही सगळे तिथे या. मग सगळेची सगळे त्यांनी महाराज अशा पद्धतीनं भगवान येणार आहेत, भगवंताच्या भेटीत जायचं. कोणी कल्प तपश्चर्या केली, कोणी युगानुग तपश्चर्या केली, कोणी जन्मची जन्म तपश्चर्या केली. सगळेचे सगळे महापुरुष होते आणि सगळ्यांना सांगितलं होतं तुम्ही या, मी तिथे येणार आहे. म्हणून तो परमात्मा त्या सगळ्यांना सुखी करण्याकरिता नव्हे, त्यांच्या संगती सुख भोगण्याकरिता स्वतः त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. निमित्त करावं लागतं. पृथ्वीवर पापाचा भार झाला, कंसासारखे जरासंधासारखे जन्माला आले. त्यांनी उत्पात सुरू केला, ब्राह्मणांचा छळ केला, गोमातेचा छळ केला आणि भक्तांचा छळ केला. पृथ्वी त्यांनी भगवंताकडे गेली, तिनं स्तवन केलं भगवंताचं. ब्रह्मदेवानं मग आकाशवाणी झाली, देवकीच्या गर्भाला भगवान येणार आहे. देवकी कंसाची चुलत बहीण, तिचा विवाह वसुदेवाबरोबर केला. पुन्हा आकाशवाणी झाली, हिच्या पोटी 8वा येऊन तुला मारेल कंसा. कंस घाबरला, दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. एका काल 6 लेकर झाले. कंसाने अशा पद्धतीने 6ची 6 मारले. 7वा गर्भ आला. तो आल्यानंतर योगमायेनं पळवला. माया काही पण करू शकते मला. माया शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला? आमचे भाऊ म्हणायचे या म्हणजे जी आणि मा म्हणजे नाही. जी नाहीच तिचं नाव आहे माया. म्हणजे ते नाही तेच दाखवते. नाही त्याची कैसे झाले रे खेळया, नाही त्याची दिसू लागले रे. आरोप होते ते रूपासे आले, जीव शिवनाम पावले रे. ऐक खेळया तुझं सांगितले, ऐसे चालू खेळ खेळे रे. नाही तेच कैसे झाले, का दडी झालं हे? जे नाही तेच दिसू लागलं त्याचं कारण ती माया. अघटित घटना पटायसी माया. ती त्यांनी महाराज त्याच्यापेक्षा सांगतो, माया किम किम न करो ती. माया काय करू शकत नाही, तिच्या सामर्थ्य आहे महाराज. त्यापेक्षा देव तोंड भरून तिचं कौतुक करतो. तो म्हणतो दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरल्या. म्हणून त्याची माया आहे ती दैवी दिव्य आहे आणि गुणमयी आहे. अशी असणारी माया, तिच्या प्रभावाने काही होऊ शकतं महाराज. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तर त्यांनी महाराज 6 त्यांनी मारून टाकले. 7वा गर्भ आला, योगमायेनं पळवला. तो त्यांनी महाराज रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. भाद्रपद शुद्ध षष्टीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, म्हणजे बलराम प्रगट झाला. आता अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट होणार आहे. तो त्यांनी महाराज का प्रगट झाला, त्याचं कारण हे महापुरुष आहेत, त्यांना सुख देण्याकरिता दुष्टांचा संहार त्याचं झाला महाराज. आणि प्रगट झाल्यावर पहिला प्रश्न विचारला, सांगा पटकन तुम्हाला काय पाहिजे. मी तुमच्या समोर आलेलो आहे. ते म्हणले काय नाही पाहिजे, तू पाहिजे. आता देव प्रगट झाल्यानंतर देवाकडून घ्यायचं का देव घ्यायचा, हा सरळ सरळ मुद्दा आहे महाराज. आता जे देवाकडून घेतात ते निवळ, त्यांचा परमार्थ सुद्धा प्रपंचच आहे. नुसता प्रपंच नाही, शुद्ध प्रपंच म्हणायचं त्याला. म्हणजे त्याच्यात बाकीचा आंगळ ओंगळपणा नाही. ते त्यांनी अतिशय सुचिरभूत राहतात, सगळ्या गोष्टी करतात, देवदेव करतात, जप करतात, अनुष्ठान करतात, ध्यान करतात, पूजा करतात, होम करतात आणि देव प्रगट झाल्यानंतर संसार मागतात. यांचा शुद्ध प्रपंच महाराज. फार महत्वाची गोष्ट आहे. असे शुद्ध प्रपंच करणारे पावला पावलाला सापडतील. शुद्ध परमार्थ करणारा जर कोण असेल तर भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहासही करतो, परमात्म्याला प्राप्ती करून घेतो. आणि परमात्मा प्राप्त झाल्यानंतर त्यानं विचारलं काय पाहिजे, मग म्हणतो तू पाहिजे. महत्वाचा मुद्दा. आता तुझ्या वाचून काय नाही पाहिजे, तू पाहिजे. अशुद्ध परमार्थ करणारा मनुष्य, अशी शुद्ध परमार्थिक त्याला सापडले जे दुर्मिळ आहेत मला, ते त्याला सुद्धा सापडत नाहीत. आणि योगायोगाने सापडले. सापडल्यानंतर पहिला प्रश्न विचारतो काय पाहिजे सांगा. मग ते म्हणले तू पाहिजे, तुझी संगती पाहिजे. महत्वाची गोष्ट, तुझी संगती पाहिजे देवा. जगाची संगती काय करावी. हे जग त्यांनी महाराज आताच आपण ऐकलं, असत आहे, जड आहे, दुःख रूप आहे. हा संसार त्यांनी सरकणार आहे. सुरसरती इति संसार हा सम्यक रूपेने सरती इति संसार हा. असं संसाराचं वर्णन त्यांनी पाहिलं जातं. या संसारातले लोक तरी काय स्थिर बुद्धीवर आहेत का? आज तुमच्यावर प्रेम करतील, तुमचे गुण पाहतील, तुमचा उदो उदो करतील. उद्या तुमच्यात एखादा दुर्गुण दिसला तर हेच लोक डंका वाजून तुमची निंदा करायला तयार होतील. आज त्यांनी फार तुमचं कौतुक करतील, उद्या हेच लोक, हे बघा जे कौतुक करतात ना तेच निंदा करायला येतात. पैसे देऊन आणावे लागत नाही दुसरे. तुमचं फार चांगलं असलं की लोक तुमच्या मागं पुढे फिरतील, तुम्हाला फार छान छान म्हणतील. आणि तुमची एक प्रतिकूल गोष्ट डोळ्यासमोर आली की हेच लोक निंदा करायला तयार होतात. दुसरे आणायची गरज पडत नाही. हा महत्वाचा विचार. ते धो पाऊस पडू लागला, यमुनेला पूर आला, पुरात प्रवेश केला. नाकातोंडात पाणी जाणार वसुदेवाच्या भगवंतानं ओळखलं आणि मग त्यांनी चरणस्पर्श केला. यमुना दुभंगली पलीकडच्या काठाला गेले. तिथं त्यांनी महाराज माया प्रगट झाली होती. तिला त्यांनी महाराज बरोबर घेतलं, मुलगा ठेवला. परत कारागृहात आले, तिनं आकांत केला. कंस तिला मारण्याकरिता आला.
हातातून निसटली. त्याला सांगितलं की मया हातो मंदा मूर्खा, मला काय मारतोस, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. रडे माया करिया कांत, रडे माया करिया कांत, मामा मागे बुठाती दूत, मामा मागे बुठाती दूत, करिया मायाच तो आला कंस. त्याने तिला मारायचा प्रयत्न केला, हातातून निसटली. त्याला सांगितलं तुझं लागी, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. कंस घाबरला. इकडे परमात्मा प्रगट झाल्याची बातमी गोकुळवासी लोकांना कळाली. इतके आनंदी झाले महाराज सगळेजण. नटून ठटून शृंगार करून खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषण घेऊन भगवंताला पाहण्याकरिता सर्वजण त्यांनी जमा झाले. सगळा गाव आनंदी झाला महाराज. एखाद्या घरात जर लेकरू झालं तर आई वडिलांना आनंद होतो, फार जास्त आनंद झाला तर परिवाराला आनंद होतो, त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला भाऊबंद जर चांगले असले तर भाऊबंदांना आनंद होतो, त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला तर सोयऱ्यांना आनंद होईल. सगळ्या गावाला कसा आनंद होईल. इथं म्हणले सगळ्याच गावाला आनंद झाला. का बरं झाला असेल? सगळं गाव वाट पाहत होतं. सगळ्यांना भगवंताच्या दर्शनाची आस लागली होती. कारण तिथं कोणाला पण ऍडमिशन नव्हतं मला. ती व्रजभूमी आहे, त्याच्यात नेमून लोक आलेले होते. ते काही सामान्य नव्हते. हे आधी ज्यांचं वर्णन आपण केलं ना 15-20 मिनिटं, जिथे त्या अवस्थेत आहेत, त्या स्थितीत आहेत, त्या भूमिकेत आहेत, ते जीवनमुक्त झालेले आहेत. जाता येईल जगाचा संग टाकून द्यावा जया परमार्थाची चाड, त्याने सांडावे लिगाड, धरुणे भजनाची चाड नित्यने महादरे, लिगाड टाकून द्यावं भगवंताचं भाव. म्हणून संत महापुरुषांनी असंच केलं महाराज. भगवंतापर्यंत जाण्याकरिता अट्टहास केला, भगवंताच्या दर्शनाकरिता अट्टहास केला. त्यापेक्षा त्यांनी जीवनमुक्त स्थितीला प्राप्त करून घेतलं. आणि आता काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहिलं ना, आयुष्य मात्र शिल्लक राहिलं. मग काय करायचं? हे आयुष्यामध्ये त्यांनी महाराज डोळे उघडले की संसार दिसतो, कान उघडेच असतात, आवाज आला की कानात आवाज बसतो, जे इकडून आवाज आला की माणूस इकडे पाहतो. महत्वाची गोष्ट आहे. पण हे सगळ्यांची सगळी इंद्रिय त्यांनी विषयांच्या दिशेने धावतात. त्यांचा स्वभावच आहे मला, इंद्रियांचा स्वभावच आहे विषयाच्या दिशेने धावतात. म्हणून अशा पद्धतीने ते सगळे धावतच राहतात. मग या विषयांच्या प्रवाहामध्ये जर आपण वाहून गेलो आणि जगतच पाहत बसलो तर परमात्म्यापर्यंत कधी जायचा, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी या जगातलं मला काही पाहायचं नाही, मला फक्त परमात्मा पाहायचा. आता जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाली, काही करायचं शिल्लक राहिलं नाही. आणि मग हे इंद्रिय जर मोकळे सोडून दिले तर, आणि तो जीवनोद्धार केल्यानंतर म्हणजे आता बाहेर भजन करायला जायची काय गरज आहे? इथंच भजन करायचं आणि देवाची वाट पाहायची. वाट पाहू लागले देवाची. रात्रंदिवस भजन करत होते, झोपत नव्हते महाराज. खुंटी होती, खुंटी त्या मंदिरामध्ये, त्या खुंटीला शेंडी बांधून टाकली होती. मैपती महाराजांनी लिहिलंय की खुंटीला शेंडी बांधली, उभं राहून भजन त्यांनी करत होते. का बांधली असेल शेंडी खुंटीला? त्याचं कारण झोप जर आली, जर डुकला आला तर ती शेंडी ओढली जाईल, का बसेल आणि जाग येईल. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं जाग राहून भजन करायचे रात्रंदिवस. अरे रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत रात्रंदिवस अखंड त्यांनी भगवंताचं भजन पाहायला मिळत नव्हतं. ते मिळालं, फक्त मिळालं असं नाही, भोग सुखाचे सोहळे भोगायला मिळालं. काय भोगायला मिळालं? तुला पाहायलाच मिळालं. तेव्हा काय सुंदर आहेस तू, असा सुंदर आहे महाराज, काय वर्णन करू सांगा. मेघश्याम. 12 वाजले म्हणून तुम्ही घाबरलात का? 5-10 मिनिटं बोलू शकतो ना अजून. संयोजक कुठे आहेत सगळे? चालेल ना, काही हरकत नाही ना. म्हणून थांबतोच आहे आता. मला तुम्ही चांगलं ऐकता ना. मग आता मी लागलो तोंड चोपडेपणा करायला. तुम्ही छान ऐकता, तुमच्यासारखे ऐकणारेच नाही तुम्ही. पण असे ऐकणारे असल्यावर कसं थांबावं असं नाही मला करायचं. एकाएकी ब्रेक दाबल्यावर तुटत असतं. मला मुद्द्यावर त्यांनी मी थांबतो लक्षपूर्वक, जास्त तुमचा वेळ घेणार नाही. म्हणून त्यांनी बघा, तो त्यांनी अतिशय सुंदर आहे मला. Para ti,
महाराज मंदिरामध्ये यायचंय. यानंतर बैलांची पंगत होणार नाही. पात्र वाढून झाले या संदर्भाला करू का?
काम अतिशय सुंदर आहे. मला मी शांततेत वागायचे. अजिबात कुठेही पदार्थ सांगू देऊ नका. या ठिकाणी वेटेकर सर, समीर वेटेकर सर आणि कुठे सर मुलांचं नियोजन करीत आहेत. तरी मुलांकडून व्यवस्थित पद्धतीने वाढण्याचं काम हे दोन शिक्षक करीत आहेत. त्यांनाही ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद. आपल्याला व्यवस्थित एका बाजूला ठेवा आणि करून ठेवा. जी बातमी संपली असेल, तो पदार्थ संपला असेल तो पदार्थ बातमीत आणून ठेवा. आणि पात्र उचलण्यासाठी समीर सर त्यांना पात्र उचलायला सांगायचे, म्हणजे तिथं गर्दी होणार नाही. महिलांना आता घायला